त्यावेळेस ती आई म्हणाली, महाराज तुम्ही गावच्या वेशीला आला, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या पाठीमागं उभा असेल. तुम्ही धनगराच्या गल्लीला आला, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या पाठीमागं उभा असेल. तुम्ही माळ्याच्या गल्लीला आला, न्हाव्याच्या गल्लीला आला, माझ्या दारात आला, तरी माझा पोरगा मला दिसला नाही. ज्या अर्थी तुम्ही येताय पण माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा या जगामध्ये राहिलेला नाही. बघा, ती आई रडायला लागली, महाराज रडायला लागले, मावळे रडायला लागले. संपूर्ण घर दुःखामध्ये बुडालं. शिवाच्या बायकोचं कुंकू पुसण्यात आलं आणि सोन्या चांदीची ताटं घरामध्ये आली. त्यावेळेस ती आई म्हणाली, महाराज नको मला तुमचं हे सोनं, नको मला तुमची ही चांदी. मग महाराज म्हणाले, आई काय देऊ तुम्हाला, बोला. मग ती आई म्हणाली, महाराज द्यायचंच असेल तर एक वचन द्या. दर बैलपोळ्याच्या सणाला माझा पोरगा माझ्या घरी यायचा, माझ्या हातची पुरणपोळी खायचा आणि माझ्या बैलाला आणि गाईला पुरणपोळी खाऊ घालायचा. आता ह्याच्या पुढं प्रत्येक बैलपोळ्याच्या सणाला तुम्ही माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणपोळी खात जा आणि माझ्या बैलाला आणि गाईला पुरणपोळी खाऊ घालत जा. महाराजांनी त्या ठिकाणी शब्द दिला, आई जोपर्यंत या देहामध्ये श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच घरची पुरणपोळी खायला येणार. बघा, मग त्या आईनं डोळं पुसलं. मग ती आई म्हणाली, जो गेलाय ना तो छत्रपती शिवाजी महाराज गेलाय आणि जो राहिलाय तो माझा शिवानावी राहिलाय.